एक शांत क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळतंय। सोनाई प्रतिष्ठान आयोजित पहिलं वर्ष या ठिकाणी आपण पाहतोय। पहिल्या वर्षी एक दमदार आयोजन पाहायला मिळतंय। पहिल्या रात्रीपासूनच वेगवेगळी पारितोषिक आपण या स्पर्धेसाठी बघतोय, कारण आपण बघतोय आमचे महागुरू आम्हाला सांगतायत पहिल्या दिवशी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचे निकटवर्तीय अतुल रानडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण बघतोय रणजीपट्टू होते आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा पार पाडला गेला। पहिल्या रात्री आपण पाहिलं होतं 200 रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आलं होतं कमाल कॅचसाठी। कालच्या रात्री आपण बघितलं होतं 300 रुपयांचं कमाल कॅचसाठी पारितोषिक ठेवलं होतं। 7 या ठिकाणी आज बघतोय आपण पारितोषिक वाढलंय। 300 रुपयांचं पारितोषिक आज या ठिकाणी कमाल कॅचसाठी म्हणजे आयवा कॅचसाठी ठेवण्यात आलंय। 7 प्रत्येक रात्री एक लकी ड्रॉ उडवण्यात येतो। लकी ड्रॉ साठी आकर्षक कूलर या ठिकाणी 2 दिवस देण्यात आले। चांगला चेंडू यावेळेस मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये। या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार। समीर सोमणे देखील आमच्या सोबत जोडले गेले होते, परंतु इथे पाहायला मिळते हा चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे होता, परंतु स्वतःला सावरता आलं नाही आणि चेंडू वन बाउंस जाईल सीमारेषा पार, चौकार। 35 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतात। 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय। पहिले षटक आपण बघितलं होतं 13 धावांचं आलं। हे षटक थोडंसं महागडं ठरलं। या षटकाचा विचार करायला गेलं तर तब्बल धावा आल्या त्या 22 धावा। समीर दांडेल 11 जय मल्हार वाशिवली हे संघ आपण बघतोय हळूहळू या ठिकाणी एक मोठ्या धावसंख्येचा वेध आपल्याला पाहायला मिळतोय। मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 60 धावा जमा केल्या होत्या। देवेंद्र नक्कीच 35 धावा 2 षटकांमध्ये म्हणजे 17.50 17.5 धावांची सरासरी या ठिकाणी राखण्यात यश आलेलं आहे। ते वाशिवली संघाला समीर दादा तांडेल यांच्या नावानं खेळणारा हा संघ आणि बाल संघ आपण जो बघतोय कल्याण भिवंडी त्या भागातील हा संघ आहे, मोठा संघ आहे। तर या संघाला आता मात्र कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, एक षटक चांगलं टाकावं लागेल, कारण जर 17 धावांच्या सरासरीने अशीच जर धावा आल्या तर 80-85 धावांना कदाचित सामोरं जावं लागेल, कारण 5 षटकामध्ये या सोनाई प्रतिष्ठानच्या या मॅचमध्ये आपण 95 धावा पण बघितलेल्या आहेत, हायेस्ट जो आपण बघितलेला। आणि या मॅचमध्ये भाल संघाला परतायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल। नक्कीच चांगली गोलंदाजी तर करावीच लागेल, कारण आपण बघतोय विकेट मिळवल्या होत्या आघाडीचे फलंदाज दीपक झिंगे असेल, पंकज शिंदे असतील, ही जोडी तंबूची वाट धरून बसली, परंतु मधल्या फळीतील फलंदाज सचिन पाटील त्यानंतर निखिल पाटील ही जोडी आता मात्र या ठिकाणी एक चांगला खेळ करते। कुठेतरी या ठिकाणी सावरावं लागेल। पॉवर प्लेची 2ही षटकं आता मात्र या ठिकाणी संपन्न झालेत। 17.5च्या सरासरीने तब्बल 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। अजूनही या ठिकाणी 3 षटकांचा खेळ शिल्लक मित्रांनो। एका बाजूला प्रतीक 11 बाल संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला समीर दादा तांडेल जय मल्हार वाशिवली संघ पाहायला मिळतोय। परंतु या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर रोषणाई पाहायला मिळते ती म्हणून मी सोनाई प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते, कारण आपण बघितलं होतं आजच्या दिवशी जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्त आज आपण बघितलं होतं बऱ्याचशा आपल्या माता भगिनी या मंचावर आपण पाहिलं होतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी पार पाडला होता। म्हणजे प्रत्येक ठिकाणी क्रीडाच नसेल तर या ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी मनोरंजन, सगळ्यांना आनंदी करणारा कार्यक्रम, एक उत्सव या ठिकाणी पाहायला मिळतोय तो सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूला फक्त ढकलण्याचं काम केलंय। पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगलला आपण बघतोय 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। निखिल पाटील सचिन पाटील ही जोडी खेळपट्टीवर खेळतीये। 3रं षटक प्रमोद सोरकादे याच्या हातामध्ये देण्यात आलंय, जेणेकरून कुठेतरी या ठिकाणी या धावसंख्येच्या आलेखाला थोडीशी या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न करेल का हा गोलंदाज, परंतु बघूयात सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर आली ती सिंगल, पुढच्या चेंडूवर काय घडेल। सचिन पाटील ऑन द स्ट्राइक। सचिन पाटील यांना मात्र टोला लगावला होता, चेंडू जाईल या ठिकाणी मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हाते। थोडंसं फंबल पाहायला मिळालं, चुकी पाहायला मिळाली आणि चुकीला या ठिकाणी आपण बघतोय त्याच्या चुकीची शिक्षा दुहेरी धावा कंप्लीट करताना या ठिकाणी या खेळाडूंनी दाखवून दिली, या फलंदाजांनी दाखवून दिली। 2 धावा धावफलकावर ऍड होतील, धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 38, लॉस ऑफ 2 विकेट। 38 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतात। गोलंदाज प्रमोद सोरकादे या ठिकाणी आता मात्र गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळते। 2 चेंडू आतापर्यंत त्यांना फेकलेत, इथे मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूला सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला दणदण करीत हा षटकार।
44 धावा इथे मात्र पाहायला मिळेल पुन्हा एकदा चांगल्या या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत सिंगल. मागरू आपण बघतोय प्रत्येक चेंडू या ठिकाणी निर्धाव गेला नाही पाहिजे. ज्यावेळेस चांगला चेंडू असेल त्यावेळेस एकेरी दुहेरी धावा, ज्यावेळेस खराब चेंडू असेल त्याला मात्र या ठिकाणी मोठ्या धावांमध्ये रूपांतरित केलं जात आहे. एक चांगलं क्रिकेट मी म्हणेल, एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय ते वाशिवली संघाच्या बाजूनं. देवेंद्र, आपण जर विचार केला रजत मुंडेचा संघ चांभारली, पोसरी, सावळा, कांबे, रीस या आपल्या परिसरातील या भागातील हे सगळे संघ आहेत आणि त्या पलीकडच्या भागातील एक हा संघ आहे वाशिवली संघ, त्याच्यानंतर कैरे, हे दोन संघ नावारूपाला येत आहेत आणि वाशिवली संघ मात्र आज चांगली फलंदाजी करतो या अचानकच्या मैदानावर. नक्कीच वाशिवली संघ एक चांगली फलंदाजी करतो. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅट न मारायचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस मात्र चेंडूचा टप्पा या ठिकाणी सुरेख ठेवला गोलंदाज प्रमोदनं. भलेही एक षटकार लगावला असेल परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. एकूण धावा धावपलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात 46 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. प्रमोद सोरकादे मागील षटकामध्ये आपण बघितलं होतं तब्बल 22 धावा जमा केल्या होत्या. कुठेतरी या ठिकाणी धावासंख्येचा आलेख मंदावण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला गेला तो प्रमोद कडवी, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. धोका होऊ शकेल की काय? चेंडू जातो या ठिकाणी बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट मिळतीये ती वाशिवली संघाची बाल संघाला. सचिन पाटील इथे बाद झालाय. वाशिवली संघाचा चांगली फलंदाजी करत होता सचिन पाटीलने आपल्या संघासाठी 16 धावांचं योगदान दिलेलं आहे. इथे आमचे द एम्पायर सलून जगदीश बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी कुपन दिलं जात आहे. एक व्हिजिट तुम्ही तिथे त्यांच्या सलूनमध्ये देऊ शकता आणि ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. इथे आमचे संतोष पांगत साहेब, सुप्रीमोचे सगळे आमचे सगळी मंडळी, प्रल्हाद शेठ मुंडे जे उपाध्यक्ष आहेत तालुका भारतीय जनता पार्टीचे, माजी सरपंच आदरणीय बबलू मुकादम साहेब, माजी सरपंच सुनीलजी माळी सावळे, दिलीप शेठ पारंगे इस्रोचे मॅनेजर, त्यानंतर आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि माजी सभापती आदरणीय सुरेश म्हात्रे साहेब, मेघनाथजी पाटील भोकरपाडा, ही सगळी पाहुणे मंडळी आपण इथे पाहतोय. खाली पण बरीचशी पाहुणे मंडळी आहेत. आज खरं तर स्टेज खचाखच भरलेला आहे आणि सचिनदादा तांडेल यांच्यावर असलेलं प्रेम आणि हे आयोजन आपण पाहतोय. सोनाई प्रतिष्ठानचं आयोजन नावारूपाला येत चाललेलं आहे. पहिली मॅच आपण बघितली आजची जिंकली होती ती देवत संघानं. मयूर वाघमारे ज्याच्या नावावर 2 फोर व्हीलर आहेत तो आज या ठिकाणी आपल्याला या मैदानावर खेळताना दिसला. दुसरी मॅच आपण बघितली बलवली पेण तालुक्यातील एक संघ त्यांनी जिंकलेली आहे. तिसरी मॅच आपण पाहतो एक भिवंडी आणि कल्याण त्या भागातला संघ भाल आणि समोर संघ आहे तो वाशिवली समीर तांडेल यांच्या नावानं खेळणारा हा संघ आहे. तर या मॅच मध्ये कोण जिंकणार आणि आजची चौथी मॅच यानंतर सेकंड राऊंडची मॅच असेल देवत आणि बलवली. बरेचशी पाहुणे मंडळी पांडुरंग पाटील साहेब कासप, नरेशजी साळुंके वाशिवली, मोहन जाधव गुळसुंदे, महेशजी टोकावडे पेण, वैभव मांडे, ही सगळी पाहुणे मंडळी आज या भालचंद्र पाटील असतील. आज या ठिकाणी आमचे बबन कर्णुक पांचेलचे आमचे पाहुणे आणि या सगळ्यांचं इथे स्वागत आहे. सगळ्यांचं स्वागत कारण आपण बघतोय पाहुण्यांची मंडळी या ठिकाणी आपण पाहतोय कारण आपण बघतोय सचिन दादा तांडेल यांच्यावरचं असलेलं प्रेम या स्टेजवर सगळ्या मान्यवरांना घेऊन येते, खिचून घेऊन येते. कारण आपण पाहिलंय आजच्या रात्रीचा विचार करायला गेलं तर कैलासदादा म्हात्रे असतील, त्यानंतर सूर्यदादा पाटील असतील, कृष्णा शेठ पारंगे असेल, 51 असे सरस व्यक्तिमत्व या मंचावर भेट देऊन गेले. परंतु इथे पाहायला मिळतंय पुन्हा एकदा एक मोठा आगाज पुन्हा एकदा पाहायला मिळेल. जीवन शिंदेच्या बॅटमधून आलेला मोठा स्ट्रोक्स, माफ करा निखिल पाटीलच्या बॅटमधून आलेला मोठा स्ट्रोक षटकार. 50 धाबा धावपलकावर कंप्लीट केल्यात वाशिवली संघाने. आपण बघतोय 52 धाबांचा पल्ला या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. तो वाशिवली संघाकडून एक आपण सांगितलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये 17.5च्या सरासरीने 35 धाबा जमा केल्या होत्या. मागच्या षटकामध्ये धाबा आल्या तब्बल 11. परंतु या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या धाबासंख्येच्या गाडीला कुठेतरी एक्सिलेटर देताना या ठिकाणी सुरुवात केली आहे ती फलंदाज निखिल पाटीलनं. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय तो विनोद मडवी ज्यानं पहिलं षटक पॉवर प्लेचं फेकलं होतं. परंतु त्यानंच पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास दाखवताना हे षटक आपल्या हाती घेतलं. संघाकडून 4थं षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळतो तो विनोद. पहिल्या चेंडूवर आला होता षटकार, हा चेंडू टाकला खरा. स्वैर धाब्याच्या मदतीने एकूण धाबा जमा झाल्या त्या 53 धाबा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. निखिल पाटील, जीवन शिंदे ही जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. परंतु पुन्हा एकदा लेगस्टिकचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता. पंचांना मात्र वारंवार कवायत करावी लागते. या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा स्वैर चेंडूचा इशारा पाहायला मिळतोय. स्वैर धाब्यानं धावपलक जाऊन पोहोचला ते तब्बल 54, लॉस ऑफ 3 विकेट, 54 धाबा 3 विकेटच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. आतापर्यंत थोडीशी खराब गोलंदाजी विनोदची पुन्हा एकदा पाहायला मिळते. परंतु बघूयात
हा वेळेस चांगला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील केलं जात होतं, परंतु या ठिकाणी पंचांनी अपील पेटाळलं. का करू नये? निखिल पाटील ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण बघतोय 2 चौकार 2 षटकार लगावलेत आणि त्याच्या विरुद्ध केलेले हे अपील. उत्साह मात्र या ठिकाणी मजबूत होता, परंतु थोडासा विश्वास या ठिकाणी कमी पाहायला मिळाला आणि त्याचाच परिणाम पंचांनी हे अपील पेटाळलं. धावफलक या ठिकाणी आतापर्यंत स्थिरावलेला पाहायला मिळतंय 54. विनोद पुन्हा तयार, परंतु निखिल काय करेल? यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक यशस्वी चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. गोलंदाज विनोद वारंवार लेगस्टिकच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. लेगस्टमवरून चेंडूला आतमध्ये आणण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस तो प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल करताना निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. थोडीशी सल्लामसलत या ठिकाणी आपण बघतोय. जीवन शिंदे आणि निखिल पाटील यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू निर्धाव जाण्यापेक्षा सिंगल डबलनं रोटेट करायला पाहिजे. या इराद्यानं मात्र या प्रयत्न थोडासा बदल घडेल का? इथे मात्र थोडासा बंबल पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तोही मात्र या ठिकाणी जबरदस्त पद्धतीने पूर्ण केला जातोय. दुहेरी धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 56. एक चांगला सर्जला. आपण नेहमी म्हणतो ना की 2 फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ असेल तर एकेरी दुहेरी काय 3-4 धावा देखील सहजतेने कंप्लीट करतात आणि अशा पद्धतीने 2 फलंदाज जीवन शिंदे निखिल पाटील यांच्यामध्ये एक चांगला संवाद पाहायला मिळतोय. जिथे थोडीशी चूक झाली त्या क्षेत्ररक्षकाची एकेरीचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलं आणि 56 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चूक केली. यष्टांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता. विकेट मिळवण्याची संधी त्याच्या स्वतःला सावरता आलं नाही, आवरता आलं नाही आणि परिणाम पाहायला मिळते. जिथे मिळणार नव्हती सिंगल तिथे पूर्ण केली सिंगल आणि या सिंगलला 57 धावा जाऊन पोहोचल्यात. जीवन शिंदे ऑन द स्ट्राईक. जीवन शिंदे या ठिकाणी आपण बघतोय कमान जीवन या ठिकाणी आवाज दिला जातोय, परंतु बाल संघ एक ताकदवान संघ आहे कल्याण भिवंडी परिसरातील आणि ती ताकद या अचानकच्या मैदानात कुठेतरी दाखवावी गरज आहे. कारण सध्या स्थितीला आपण बघतोय विनोद मडवी, प्रथम मात्रे, प्रमोद सोरकादे या 3 गोलंदाजांनी आतापर्यंत जर विचार करायला गेला तर आतापर्यंत धावा खर्ची केल्यात 57 आणि कुठेतरी या ठिकाणी वाशिवली संघ आपली एक धावसंख्या एका मोठ्या धावसंख्येकडे या ठिकाणी वेध घेण्याचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु सध्या स्थितीला पुन्हा एकदा पंचांना कवायत करावी लागते. वारंवार थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकातील 3रा स्वैरी चेंडू टाकला जातोय, वाईड चेंडू टाकला जातोय. गोलंदाज विनोद करवी. आमचे मयूर पाटील आम्हाला सांगतायत या षटकातील 3रा तर या स्पर्धेतील 59 वाईड आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावर धावा 58 धावा. इथे मात्र थोडस या ठिकाणी जागा दाखवली होती आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या. शेवटच्या आपण बघतो या चेंडूवर पंचांनी या ठिकाणी बाद करताना निखिल पाटील एक यशस्वी खेळी. जीवन शिंदे या ठिकाणी मात्र बाद होऊन तंबूत परतेल. जीवन शिंदे निखिल पाटील एक चांगली खेळी करत होता. सिंगल डबल जरी धावा घेतल्या असत्या तर विनंती असेल या ठिकाणी मी विनंती करेन देवत संघाचा संघनायक आणि श्रव्या 11 श्रीराम बलवली संघाचा संघनायक आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे. देवत आणि बलवली या 2 संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. आता उशीर करू नका कारण देवत संघ आपण आपल्या रिक्वेस्ट नुसार या ठिकाणी आयोजकांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी टॉस करण्याचा निर्णय घेतलाय. तर विनंती असेल आता कोणताही विलंब करू नका. देवत संघ आणि बलवली संघ आपण टॉस साठी यायचं आहे. इथे पाहायला मिळते विकेट जीवन शिंदे आपण बघतोय लेगस्टिक उडवली. या ठिकाणी गोलंदाज विनोद बडवीनं शेवट तो आपल्या षटकाचा गोड केला. धावफलकावर धावा पाहायला मिळाल्या त्या तब्बल 58 धावा. आता मात्र शेवटचं षटक कोणाच्या हाती देण्यात येईल. शेवटचं षटक म्हटलं की टेन्शनवालं षटक असतं. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक असतं आणि या षटकामध्ये फलंदाज जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु पाहूयात या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अक्षय झिंगे जो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. तर ऑन द स्ट्राईक पुन्हा एकदा ज्यानं आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार दाखवलेत तो निखिल पाटील ऑन स्ट्राईक. शेवटचा गोलंदाज सुमित राणे. सुमित राणेच्या हातामध्ये शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज सुमित इथे मात्र पहिल्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन गेला होता. चेंडू विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचेल परंतु तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगल या ठिकाणी आपण बघतोय दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जातोय. धोका होऊ शकेल परंतु बाल बचावलाय तो अक्षय झिंगे. थोडीशी चूक थोडीशी या ठिकाणी आपण बघतोय. काल आम्ही सांगितलं होतं या फलंदाजांमध्ये काय जबरदस्त दुवा पाहायला मिळतोय, संवाद पाहायला मिळतोय. अगदी
नजर भिडली दोन फलंदाजांमध्ये, डाव घ्यायची का आणि अंतिम क्षणाला ती धाव पूर्ण केली. अशा पद्धतीने आपण बघतोय एकेरीचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलं आणि या दोन धाब्यांनी 60 धाबा आतापर्यंत धावफलकावर. कुठे चुका होत आहेत, कुठे या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी कमी होतीये, त्याचा विचार बालसंघ नक्कीच करत असेल. परंतु तुम्ही केलेल्या चुका या ठिकाणी आपण बघतोय तुमच्या फलंदाजांना थोड्याशा का होईना महागड्या नक्कीच ठरतील. गोलंदाज सुमित पुन्हा तयार. चांगला प्रयत्न या ठिकाणी, यशस्वी प्रयत्न. चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चूक केली आहे. या क्षेत्ररक्षकानं केली आहे चूक आणि चौकार पाहायला मिळतोय. आपण बघतोय सोपा झेल होता, परंतु हा सोपा झेलला जमिनीला दान करताना 4 धाबाही बाल केल्यात आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत भालचंद्र तांडेल यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज रात्र कितीही उळू द्या, परंतु मान्यवरांची मांदेवाळी या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी या मंचावर आपल्याला भरलेलेच पाहायला मिळत आहेत. कारण आपण बघतोय सचिनदादा तांडेल यांच्यावरचं प्रेम प्रत्येक मान्यवराला या स्टेजवर खेचून आणतंय. या ठिकाणी आपण बघतोय या सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करूया. एक शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. चौकारानं आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं. 64 धावा इथे मात्र पाहतोय. पण क्षेत्ररक्षक काय जबरदस्त कपिल देव स्टाईल आठवण आली होती ती 1983च्या वर्ल्ड कपची. धाव घेणे या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, जबरदस्त प्रयत्नही त्याचा पाहायला मिळाला होता, एफर्टही पाहायला मिळाले होते, परंतु अंतिम क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि इथे मात्र आपण बघतोय तब्बल 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावेने आपण बघतोय 66 धावा धावफलकावर. जबरदस्त क्षेत्ररक्षण. थोडासा स्वतःवर निराश हताश आपल्याला पाहायला मिळतोय तो क्षेत्ररक्षक बाल संघाचा. कारण आपण बघितलं होतं बॅक टू बॅक 2 जीवनदान दिले ते या क्षेत्ररक्षकांनी बाल संघाच्या. गोलंदाज थोडासा निराश पाहायला मिळतोय, परंतु बघूयात गोलंदाज काय करेल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला आता मात्र रोखला जात नाहीये, चेंडूला फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. सचिन तांडेल दादांनी MCA ची परीक्षा दिलेले आपल्या परिसरातील पहिले पंच आहेत. माजी सरपंच देखील आहेत आणि एक क्रिकेटर म्हणजे विचार करायला गेलं तर सगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्यात. बघतायत या ठिकाणी काय निर्णय येईल. कारण आपण बघतोय चेंडूची पाहणी केली जाते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आपण बघतोय दूध का दूध पानी का पानी. बिमरसाठी आपण पाहतोय चेक केलं जात आहे. बबलू मुकादम आमचे MCA चे परीक्षा पास झालेले माजी सरपंच पण आहेत वासापे ग्रामपंचायतीचे आणि पाहणी करतायत. चांगली मॅच मैदानाच्या मधोमध वाशिवली आणि भाल फेअर डिलिव्हरी आहे. बबलू मुकादम यांनी सांगितलेलं आहे फेअर डिलिव्हरी आहे. षटकार आला होता खरं तर त्याच्या अगोदर पण जेल सुटला गेला भाल संघाकडून. तसं पाहिलं तर बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत आणि नंतर पाठलाग करताना कदाचित त्याची आठवण त्यांना होणार आहे. नक्कीच आपण मागच्या सामन्यात पाहिलं होतं शेवटच्या षटकात देव मात्रेनं 24 धावा या ठिकाणी खर्ची जमा केल्या आपल्या सावळे संघाविरुद्ध आणि त्यानंतर सावळे संघाला तो सामना या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं. म्हणजे मी म्हणेन की कुठेतरी या ठिकाणी तुमच्या फलंदाजांना आता मात्र कंबर कसावी लागणार आहे हे टार्गेट कंप्लीट करताना. परंतु बघूयात इथे मात्र पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू फेकला होता, चूक केली जाते पुन्हा एकदा या क्षेत्ररक्षकाकरवी. सिंगलचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात हे दोनही फलंदाज. आता मात्र धावफलक जाऊन पोहोचतंय ते तब्बल 74 धावांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऑनबोर्ड या ठिकाणी आपण बघतोय वाशिवली संघ एका मोठ्या धावसंख्येचा वेध सुरुवातीपासूनच घेतला होता, परंतु धावसंख्येचा डोंगर आता मात्र उभा केला जाईल का. हा चेंडू इथे मात्र आता मात्र गोलंदाजांना देखील निराशा केली आहे. चेंडू टाकला जातोय स्वैर धाब्यानं आपण बघतोय धावफलक पोहोचलं 75 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतंय. मागूर आपण बघतोय
42 धावा आतापर्यंत आपण बघतोय, खेळतोय निखिल. एक चांगला प्रयत्न इथे, मात्र पुन्हा एकदा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, परंतु ही शर्यत जिंकली आहे. चौकार जाईल. निखिल पाटीलच्या खात्यामध्ये तब्बल धावा जमा होतील 46. संघाच्या खात्यामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 79 बरोबर ना. निखिल पाटीलचा खेळ जर का आवडला असेल, समीर दादा तांडेल यांच्या नावाने या ठिकाणी हा संघ उतरला होता, परंतु निखिल पाटील काय